देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी दाखवली आहे। मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्वाला विनंती करण्यात आलेली आहे। तर फडणवीस मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। फडणवीसांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र मौन धारण केलंय। जबाबदारीतून मुक्त करा, विधानसभेसाठी काम करायचंय असं फडणवीसांनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं वक्तव्य काय ऐकूया। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। आताची मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते आता सागर बंगल्यावरती दाखल झालेत। आशिष शेलार, चित्रा वाघ हे देखील त्या नेत्यांमध्ये आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते आता सागर बंगल्यावरती दाखल झाले आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चित्रा वाघ, आशिष शेलार सागर बंगल्यावरती दाखल झाले आहेत। महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। लोकसभा निवडणुकांचे काल निकाल लागले। महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मुसंडी मारली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठं वक्तव्य केलं। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली। जबाबदारीपासून मुक्त करावं, मुक्त करण्याची इच्छा वरिष्ठांना व्यक्त केली आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते हे सागर बंगल्यावरती दाखल झाले। त्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चित्रा वाघ, आशिष शेलार हे देखील सागर बंगल्यावरती दाखल झालेत। त्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं वक्तव्य एक सूचक विधान आहे। यानंतर आता मनधरणी करण्यासाठी भाजपची नेते मंडळी सागर बंगल्यावरती दाखल झाली आहे। त्यामुळे सागर बंगल्यावरती नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर भाजप नेते आता सागर बंगल्यावरती दाखल झाले। आताची मोठी बातमी इथे देवेंद्र फडणवीस यांनी पदातून मुक्त करण्याची विनंती केली आणि त्यानंतर आता या घडामोडींना वेग आलेला आहे। भाजपच्या नेत्यांची एक फौज आता देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी सागर बंगल्यावरती दाखल झाली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते सागर बंगल्यावर दाखल झालेत। काय ताजे अपडेट आहेत सध्या सागर बंगल्यावरती, काय घडामोडी सुरू आहेत? निश्चितच कारण एकंदरीत जे महत्त्वाचे मंत्री आहेत मंत्रिमंडळातील राधाकृष्ण विखे पाटील असतील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, याशिवाय भाजपचे जे प्रमुख नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि चित्रा वाघ ही सर्व नेते मंडळी आहेत ही देवेंद्र फडणवीस यांची समजूत करण्यासाठी तर सागर बंगल्याकडे दाखल झालेली आहेत। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी जी कोर कमिटी सोबत बैठक झाली होती त्यामध्ये पराभवाची मेहनत केली, मात्र मधून बाहेर पडून जाण्यासाठी पूर्ण वेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याची परवानगीही आता केंद्रीय नेतृत्वाकडे मागणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। आणि हा अचानक घेतलेला निर्णय जो आहे फडणवीसांचा तो धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया आता सर्वच नेते व्यक्त करतात आणि एकंदरीत सरकारमध्ये राहूनही संघटनेचं काम करू शकतं अशी त्यांची धारणा आहे आणि म्हणूनच एकंदरीत फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घ्यावा आणि अशी कुठलीही विनंती त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे करू नये। मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते सागर बंगल्यावरती दाखल झाले आहेत। चेतन, या संदर्भातले वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। घडामोडींना वेग आलाय, मात्र या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, पाहूयात। शेतकरी त्यांना नाकारलेला आहे। ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शेतकरी विरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातलं धोरण, महागाई वाढून गरिबाच्या विरोधातलं धोरण आणि सातत्यानं महापुरुषाचा अपमान सत्तेच्या माजामुळे महाराष्ट्रामध्ये केला जात होता आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आज त्यांची जागा दाखवलेली आहे। त्यामुळे
त्यांनी राजीनामा द्यावा नाही द्यावा तो त्यांच्या पक्षातला आणि त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे, पण जनतेने भाजपला नाकारलेला आहे महाराष्ट्रातून, हे त्याच्यातून सिद्ध झालं. मला असं वाटतं त्यांना आता कळून चुकलं असेल की आता महाराष्ट्रामध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण झालंय, या तोडाफोडीच्या राजकारणाने आज भारतीय जनता पार्टीचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्या माध्यमातून त्यांनी कदाचित ही अपेक्षा व्यक्त केली असेल. पण मी एवढंच म्हणेल, देर से आए पर दुरुस्त आहे. कारण बरेच दिवस आधीपासून ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी खस्ता खाल्ल्यात, ज्यांनी रक्ताचं पाणी केलंय, अशा लोकांना दूर सारण्याचं काम गेल्या काही कालावधीमध्ये झालंय आणि त्याचाच हा परिणाम भारतीय जनता पार्टीवरती आज पडतोय असं माझं मत है. तो भाजपा का अंदरूनी मामला है, उसके बारे में हमें बोलने की जरूरत नहीं है. भाजपा को जनता ने नकारा है, ये स्पष्ट हुआ है. सिंगल डिजिट पर भारतीय जनता पक्ष का नंबर यहाँ पे आंकड़ा आया है. इससे पता चलता है कि केंद्र का हो या राज्य का हो, नेतृत्व सबसे फेल हो चुका है. अब कुछ संवरने की कोशिश वो करेंगे तो मुझे लगता है कि उनका जो निर्णय है, उनके हाईकमान अगर इतना अधपतन होने के बाद भी, पक्ष का वातावत होने के बाद भी जिम्मेदारी वो लेते हैं और राजीनामा देने की बात करते हैं, तो उसके हाईकमान उस बारे में सोचेगी. हमें उस बारे में बोलने की ज़रूरत नहीं है. महाविकास आघाडीचा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये लोकसभेत झालेला आहे आणि त्याच्यामुळेच देवेंद्र फडणवीस राजीनाम्याचं नाटक करत आहे असं आम्हाला वाटतं. खऱ्या अर्थानं जर प्रभावाची जबाबदारी घेऊन पुन्हा राजीनामा द्यायचा असेल तर तो नरेंद्र मोदींनी दिला पाहिजे. कारण संपूर्ण देशामध्ये निवडणुका या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या. देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊन राहिले, नरेंद्र मोदी राजीनामा देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तसेही देवेंद्र फडणवीसजी, आपण असंविधानिक सरकार चालवत आहात. आपण स्वतः मान्य केलं, मी पुन्हा येईन असं म्हणता म्हणता तुम्ही सांगितलं की मी परत आलो आणि 2 पक्ष फोडून आलो. आपण सगळ्या संस्थांचा वापर करून चिन्ह घेतलं, पक्ष घेतला, पण लोकांनी पक्ष जो आहे तो परत शरद पवार आणि उद्धव ठाकरेजी यांना दिलेला आहे. तर भाजप नेते सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूया. कोर ग्रुपमध्ये झालेली नाही, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी ते सेंट्रल लीडरशिपकडे कळवतील, परंतु कोर ग्रुपमध्ये याच्यामध्ये कुठली चर्चा झालेली नाही. आणि कोर ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मत आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री राहूनच त्यांचं काम, पक्षाचं आणि उपमुख्यमंत्री दोन्ही जबाबदाऱ्या पाहून त्यांनी आगामी काळात काम केलं पाहिजे, अशी विनंती आम्ही सर्वांनी त्यांना केलेली आहे. आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत, सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत. सरकारमध्ये काम करूनही संघटनेला चार्ज देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं, अशी सर्वांचीच मानसिकता आहे. आणि त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे. त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं, जी आम्हाला गरज आहे. अशी आम्हाला आमच्या संघटनेला महाराष्ट्रात, मुंबईत गरज आहे. देवेंद्रजी जोपर्यंत पूर्ण ताकदीने आमच्या दोघांचे आणि संघटना पूर्ण बूथपर्यंतच्या पाठीशी राहत नाही, तोपर्यंत आम्ही अजून ऊर्जेने काम करू शकणार नाही. देवेंद्रजींनी जे मत व्यक्त केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत असलं तरी कोर कमिटीमध्ये कुठेही या विषयावर चर्चा झालेली नाही. त्यांनी जे व्यक्त केलं की मी सरकारच्या बाहेर राहून संघटनेचं काम करेल, त्यांना आम्ही सगळ्या कोर कमिटीने त्यांना विनंती केली आहे की साहेब, तुम्ही सरकारमध्ये राहूनच आज तुम्ही संघटनेचं काम करावं. तुमच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण महाराष्ट्र काम करेल आणि नक्कीच विधानसभेमध्ये पूर्ण प्लॅनिंगने आमच्या ज्या काही चुका समजा लोकसभेत झाल्या असतील त्या आम्ही इम्प्रूव्हमेंट करून, त्या करेक्शन करून आम्ही विधानसभा कुठल्याही परिस्थितीत माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हमें तिगड़े सत्ते दी. ये बात कैसे हुई मुझे भी समझ में नहीं आया, लेकिन ये बात भी कहा कि कोर कमेटी में पहले भी चर्चा नहीं हुई थी. खाली उन्होंने यही कहा था, हमने कहा था ये सब जिम्मेदारी आपकी अकेले की नहीं है, हम सब लोगों की है, सबकी सामूहिक जिम्मेदारी. हम भी मिनिस्टर है, हमारी भी जिम्मेदारी है. तो हमने कहा था यही, लेकिन उन्होंने कहा नहीं,
नेता करके मुझे जिम्मेदारी लेनी पड़ेगी। तो यहाँ तक ये बात सीमित थी। उसके बाद में ये जो बात हुई है, मुझे लगता है इसको कोई आधार नहीं है। देवेंद्र जी सरकार में भी रहेंगे और संगठन में भी रहेंगे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।